गौरव आहुजाला 1 दिवसांची पोलीस कोठडी। तर गौरव सोबत असणारा भाग्येश ओसवालला न्यायालयीन कोठडी। भाग्येश ओसवालच्या वकिलांकडून न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला दाखल। गाडी जप्त करण्यात आली आहे, मात्र गाड्यांच्या पुराव्याशी छेडछाड करण्यात आली आहे। मोबाईल अद्याप दिला नाहीये, मोबाईल जप्त करायचा आहे। शेजारी बसणाऱ्या मित्राने गौरवला हे कृत्य करण्यास भाग पाडलं। त्याने असं केलं नसतं तर कदाचित गौरवने हे कृत्य केलं नसतं। पोलिसांकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी। शेजारी बसणारा मित्र भाग्येश ओसवाल याने गौरवला उत्तेजित केले म्हणून त्याने हे कृत्य केले आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी। दोन्ही बाजूने सुनावणी झालेली आहे, कोर्टाने काय दिले? आज रोजी आरोपीला 1 दिवसाची काल पेशी दिली होती। आज आता 5 वाजता कोर्टासमोर हजर करण्यात आलं। त्याच्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की आरोपीची कार जप्त केलेली आहे, जी BMW कारमुळे हे सगळं हे झालेलं आहे, ती कार जप्त केलेली आहे। परंतु कार जप्त करताना पोलिसांच्या असं लक्षात आलेलं आहे की त्या गाडीचे नंबर प्लेट जे आहेत पुढची आणि मागची ही थोडीशी डिस्ट्रॉय झालेली आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं। त्यासाठी त्यांनी जो पुरावा नष्ट करण्याचं सेक्शन 238 BNS लावलेलं आहे, परंतु ते सेक्शन बेलेबल असल्याचं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। परंतु मोबाईल रिकवर झालेला नाही आरोपीचा, तो मोबाईल रिकवर करायचा ह्या गोष्टीसाठी आरोपीला 1 दिवसाची पेशी पोलीस कस्टडी दिलेली आहे। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा।